दुकान साफ करताना मला मॅट खाली काय भेटलं. गुड मॉर्निंग, मी पूजा, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. सकाळी वॉकिंग करायला गेले होते, म्हटलं थोडं अनवाणी पायाने चालावं म्हणलं. नंतर घरी आले आणि चहा चपाती मस्त बी एकच नंबर चहा चपाती झाली होती, खाऊन घेतलं. त्याच्यानंतर म्हटलं आता फुकट बसून चालणार नाही, काय तर काम करावं लागते म्हणलं, म्हणून भाजी वगैरे साफ करून घेतली, नाही तर चहा चपाती खाऊन झोप आली असती. काय साबुदाण्याचे पापड करायचा घाट घातला होता इकडं. आपण काय मदत बी करत नाही आणि आपलं काय काम बी नाही. आपण स्वयंपाक करायचं, खाया प्यायचं आणि दुकानला गाठायचं, एवढंच आपलं काम असते रोजचं. आणि मग गाले चालले दुकानला मस्तपैकी आवरून वगैरे स्टाईल मारत आणि इकडं मैत्रिणीकडे गेले आणि जुना पिक्चर लागला होता, आपण काय बघितला नाही कधी, पहिल्यांदाच बघितला. आणि त्यानंतर घरी चालले. घरी जाऊन झोपावं म्हटलं तर झोप काय लागत नव्हते, म्हणून आले दुकानात. पर दुकानाचा लुक चेंज करायचं होतं म्हणून सगळं साफसफाई वगैरे करायला घेतली. आणि मॅट खाली मला एवढी धूळ भेटली जसं काय मी चाळून ठेवल्या. कैसा लगा मेरा मजाक? आपण काय परी नाही, चुटके वाजवून लगेच साफसफाई होईल असं आपल्यालाच करावं लागते. बघा भरा साफ करून घेतलं सगळं, नंतर पुसून वगैरे स्वच्छ करून घेतलं. त्याच्यानंतर बघा एवढी बेकार हालत झालेली, एवढंच करूच तोपर्यंत रोज करायचं झालं तर कसलं झालं असतं बाबा. एवढ्या मेहनतीचं फळ बघा इकडे किती छान दिसायला लागले, बघू शकता तुम्ही. मैं नहीं दिखाऊंगा. तिचं फळ एकच नंबर भेटलेला आहे, मस्तपैकी स्वच्छ आणि एकच नंबर दिसायला लागले. फॉलोअर्स कंप्लीट झालेले आहेत आणि माझ्या या छोट्याशा प्रवासात सहभागी झाल्याबद्दल आणि 100 फॉलोअर्सचा टप्पा पूर्ण करण्यात मदत केल्याबद्दल तुमच्या सर्वांचं मनापासून आभार. आणि आजच्यासाठी एवढंच होतं. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.